रिग्रेट वाटतो का तुम्हाला आता, कारण ती जागा तर हरल्या सुनेत्राताई? ती ठीक आहे ना, मी त्याच्यावर बोलणार नाही. महायुतीची जागा निवडून यावी असं सगळ्यांचं मत होतं, मी त्याच्यावर बोलणार नाही. पण मला माहीत आहे 100% ती जागा अपक्ष म्हणून मी 1000% जिंकली असती, कारण मला ह्यांना दोघांनाही किती विरोध होता हे सगळं मला माहिती. पासूनच म्हणत होतं की ही जागा हरणार म्हणून. तुम्ही शिवाशाप त्या ठिकाणी शाप लागेल असं सुद्धा म्हणाले. ते सोडा ते त्याचं आता काही नाही. मी गणितं मांडली होती. 5,80,000 तिथे दोनच, इथे पक्ष नाही आहे, इथे 2 प्रकारचे मतप्रवाह आणि मतदान आहे. एक पवार प्रो आणि दुसरं पवार विरोधी. 5,80,000 पवार विरोधी मतदान. ह्यांना मतदान ह्यांनाही करायचं नव्हतं आणि त्यांनाही करायचं नव्हतं. यांना मतदानाची संधी द्यावी म्हणून लोकशाहीतलं पवित्र काम मी करतोय असं मी बोललो होतो. मी कोणाच्या विरोधात वगैरे नव्हतो. निश्चितपणे लोकांनी ते केलं असतं. आज अनेक लोक अनेक ठिकाणी सगळे सर्वे बिरवे दाखवतात, हरकत नाही. मी मुख्यमंत्र्यांचा शब्द ऐकून, उपमुख्यमंत्र्यांचा शब्द ऐकून आणि त्याचबरोबर माझ्यामुळे कुठेतरी डाग लागू नये अजितदादांच्या सुद्धा करिअरला, म्हणून मोठं मन करून मी थांबलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.